सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. मी सचिन मुटकुळे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. चला आत्ता आलोय मी रानात. आजचा विषय असा आहे की रानात आलोय मी. हे आपला पाठीमागं गहू आहे तो खुरपीला होता दीपालीनी आणि त्यांनी काल, तर निम्मा झालाय निम्मा राहिलाय. चला दोघी जणींनी अर्धा खुरपीला होता आणि दोघी जणी म्हणजे आज दोघी जणीला होईल. तर म्हणलं चला काय खुरपिलंय, गहू कसा खुरपिलाय बघून यावा, रानात जावा. थोडंसं रानात आलं ना सकाळ सकाळ म्हणजे काय आपलं नवीन जुनं बघता येतं की चला. तर गहू बघण्यासाठी आलतो. तसंच हिरवं आपल्या रानात जे किचन गार्डनमध्ये माळवं लावलंय, मिरची वांगे हे सगळीकडे आपलं लक्ष राहतं. इथं काही भाजी लावलेली, इथं नवीन वांग्याचे रोपटे लावलेत. तर मग सगळ्या गोष्टी बघता येतात. इथं दोडक्याचं वेल आहे, तर दोडके वगैरे आलेत का बघते. तर एक दोडका मोठा झाला आहे तो बी लगेच घेऊन जातो तो. त्या साईडला जर बघायला गेलं तर मस्तपैकी काकड्या आल्यात. काकड्या पण कशा आहेत काय बघता येतंय. त्याच्यामुळे आपण सकाळ सकाळ रोज रानात एक चक्कर तरी आपली होती. चला सकाळ सकाळी एक 2-3 दोडके घेतो भाजीला. असं ताजं ताजं नेलं चट करतेत. आणि वांग्याला वांगे यायला पाहिजेत, फक्त वांग्याला वांगे नाही आले अजून. दोडका आहे पलीकड, पण इथं आपण नवीन वांगे झाडं लावलीत म्हणून पलीकडच्या साईडने जाता येईल. कारण पाणी पण दिलंय आणि चिखल पण झालाय, त्याच्यामुळं पलीकडच्या साईडने जायचं आपल्याला तिकडं. टमाटे पण पिकलेले सापडले सकाळ सकाळ किचन गार्डन मध्ये, ते आपण तोडून घेऊ. आज सूर्य मात्र ढगाच्या आडचे, पूर्ण काळं ढग आले आणि सूर्य एकदम ढगाच्या आडमध्ये. आणि सकाळी सकाळी आपण रानात पुन्हा हा दोडका एक आपण आपल्याला सापडला, म्हणजे 2 दोडके सापडलेत. तर ह्याची तेवढीच भाजी होईल चकल्या त्याच्यासाठी. आणि भेंडी पण आली आहे, भेंडी पण न्यासारखं आहे. तर भरपूर अशी भेंडी पण आलेली आहे. नवीन भेंडी लावलेली आहे ताजी ताजी आणि गवार. आणि नवीन भेंडीला भेंडी पण आली आहे, तुम्हाला दाखवतो भेंडी कशी आली नवीन भेंड्याला. गवारीचे झाडं, आणि गवारीच्या झाडाला अजून गवार नाही आली, पण इकडे काही भेंडीचे पण आहेत, काही गवारीचे पण आहेत. आणि भरपूर अशी भेंडी आलेली ही. तर थोडीशी आताशी भेंडी यायला लागली बघा, कसे 3 कोंब आले त्याला भेंडीचे. तसं सगळ्या झाडांना आता भेंडी फुटलेली आहे. फक्त गवारीचे झाड आहेत तिला शेंगा नाही लागल्या. आणि मस्त अशी लावलेली आहे एकदम भारी. तर चला तिकडे मेथी लावली, तिकडे पण जायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळं कसं आहे सकाळ सकाळ रानात येणं गरजेचं आहे. काय हालचाल रानातली आहे म्हणजे थोडक्यात रानात काय काय आहे, काय काय नाही, काय करायला पाहिजे. त्याच्यामुळं रोज 1 दिवसाआड 2 दिवसाआड तरी चक्कर मारली पाहिजे. तर बाकीचे सर्वजण रानात येत असतात, फक्त मलाच टाईम नसतो. मी जर आलो तर सकाळीच, नाही तर पुन्हा मग यायला वेळ भेटतच नाही. सकाळी सकाळी आलोय तर मस्तपैकी मेथी खाण्यासाठी टाकलेली आहे. मेथी पण आली आणि इकडं घास टाकलाय, तर घास पण थोडा थोडा आलाय. म्हणजे हे शेळ्यांसाठी घास टाकला होता, झालाय थोडा पातळ पण ठीक आहे, बऱ्यापैकी आलाय. काटल्यावर पुन्हा डबल फुटल तो. मस्तपैकी ताजी ताजी एकदम मेथी आली आहे, कवळी कवळी एकदम. अजून लहान आहे पण इतकी ताजी आणि कवळी आणि ताजी मेथी आहे. ही थोड्या दिवसात जास्तीत जास्त एका आठवड्यात मस्तपैकी खाण्यासारखी होईल. ह्याचे टाकले 4 वाफे मेथीचे, 1 2 3 आणि 4. पलीकडे पण थोडा हरभरा आहे. 4 वाफे आपल्याला फक्त ताजी ताजी मेथी खाण्यासाठी टाकली आहे. तर आता मेथी बसून चाललो आता घरी. आज फक्त एक चक्कर मारायची होती रानात. ह्याच्यासाठी चक्कर मारली की चला काय चाललंय रानात, काय विशेष खुरपण झाली का, सगळं गवार भेंडी आली का. तिथं पाठीमागं भरपूर ही भेंडी आहे नवीन, ती बी चांगली आली का, आणि काय नवीन उगलंय का. तर ती पाहण्यासाठी आलतो. तर मस्तपैकी उगलंय सगळी ज्वारी वगैरे आणि सगळं आपलं किचन गार्डनमध्ये. तर मला एक रोज एक चक्कर मारतच असतो, कारण त्याच्यावर पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि इकडं मस्तपैकी आपला पुन्हा खुरपिलेलं गहू आहे. आणि इथं पेरलं होतं ते आलं नव्हतं, डबल पेरलं तवा आलंय. तर बघा मस्तपैकी आता नवीन नवीन बारीक बारीक ज्वारी उगली. पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी काही इथं काही उगलेलं नाही, तर त्याच्यामुळं डबल पेरलं हे. आणि मग मस्तपैकी आता ज्वारी छानपैकी अशी दिसायला लागली, उगून आली आहे. तर ह्या साईडला बघा किती लाईनशीर दिसायला लागली एकदम मस्त. तेच बोरपशी पुन्हा थोड्याशा मिरच्या लावल्या. पहिल्या मिरच्या लावल्या पण तेवढ्यात काही मिरची बागा ना, पुन्हा थोड्याशा मिरच्या लावल्या. उरकलं तुझं शाळेत जायला, उरकलं तुझं. हे दोडका आणि टमाटर आणलंय मी. जर तू कुठं चालला, अरे कुठं चालला तू. कुणाला कापा दाखायची, कुणाला. मोठ्या पप्पाला दिदीला दाखवून येतो का. बरं ये जा. चला आता सध्याला आहे दुकानात. आता गिराईक चालू आहे, गिराईक जसं येईल तसं गिराईक देतोय. नंतर थोडा वेळ नसेल तर थोडं थांबलोय.
तरी बी काम म्हणजे कसं आहे, आवरायचं आहे आणि विराजला पण आता लगेच शाळेत नेऊन सोडायचं आहे. विराज म्हणतोय बालवडीत सोडा मला नेऊन गावात. तर आता 9 वाजत आले सकाळच्या. आता त्याला शाळेत नेऊन सोडतो आणि मी माझ्या ड्युटीला जातो. बघू आता दीपालीचं काय चाललंय एकदा बघतो, कारण जेवण करायचं माझं राहिलंय बघा. ते स्वयंपाक चालू आहे दीपालीचं. स्वयंपाक झालं की जेवण केलं मला पण जायचं आहे ड्युटीला. बस चला शाळेत. ओ विराज शेठ, हां काय पाहिजे तुला? चल पटकन शाळेत चल. विराज आणि मी चाललो गाडीवर बसून आता शाळेत. पण विराजची चप्पल कुठे आहे काय माहिती. विराज चप्पल कुठे आहे बाळा? कपाटात चप्पल आहे का? अरे कुठं इथं घातलेली कुठं आहे? कुठं आहे काय की बघावं लागेल. घरी आहे हा. चला इकडे चप्पल बघावं लागेल. सकाळ सकाळ 9:20 झाली आहेत आणि विराजला बालवडीत सोडायचं आहे आणि मला पण ड्युटीला जायचं आहे. 9:30 वाजेपर्यंत निघावं लागेल ड्युटीला. विराजची चप्पल काय सापडा ना, कारण त्याची 9:30 वाजता जवळपास बालवडीला. 9:20 जरी गेलं तर तोवर अजून 10 मिनिट लागतील जायला गावात. लगेच ड्युटीला जातो. विराज चल पटकन. विराजला सोडायला, पण विषय असा झालाय की विराजनी काल एक चप्पल हरली आणि पुन्हा आज पण एक चप्पल हरली आणि आज पुन्हा एक तिसरी चप्पल आता घेतली. एक चप्पल घरात हरली असते इकडे तिकडे, पण काल एक नवीन दिली त्याला पुन्हा जोड. तो पण कुठे टाकला आज सापडा ना. मग आज पुन्हा तिसरी चप्पल त्याला घेतली आहे. दिसती का चप्पल त्याच्या पायात? तिसरी चप्पल आज पुन्हा घेतली. तर आता चप्पल आता तुझं चप्पल नाही, आता तुला रटे येतं रटे. तू लक्ष ठेवत नाही चप्पल कुठे बा शाळेत गेल्यावर. येताना घेऊन येत जा.